Good afternoon, students. Today we are going to learn part second of the lesson The Boy Who Broke the Bank. So let's we learn this lesson. Men stood in groups at street corners discussing the situation. Peppernagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or droughts, and the imminent crash of the Peppernagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. So look, men stood in groups ॲट स्ट्रीट कॉर्नर्स. म्हणजे लोक काय झाले तर रस्त्यांचे पिंपळनगर बँकेच्या समोर जे रस्ते होते त्या रस्त्यांच्या कोपऱ्यांवरती ते काय झाले उभा राहिले. डिस्कसिंग दी सिच्युएशन म्हणजे बँकेची जी वस्तुस्थिती झालेली होती, बँकेमध्ये जी घटना घडलेली होती त्या वस्तुस्थितीविषयी घटनेविषयी ते कोपऱ्यांवरती आपापसांमध्ये काय करत होते, चर्चा करत होते. पिंपळनगर सेल्डम हॅड ए क्रायसिस म्हणजे पिंपळनगरवरती असा पेचप्रसंग कधीच आलेला नव्हता. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स पिंपळनगरमध्ये कधीही पूर आलेले नव्हते. अर्थक्वेक्स भूकंप झालेला नव्हता. ऑर ड्रॉट म्हणजे दुष्काळही पडलेला नव्हता. म्हणजे पिंपळनगरवरती असे पेचप्रसंग कधीही आलेले नव्हते. At the imminent crisis of the Peppernagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. परंतु लवकरच पिंपळनगर बँक ही काय होणार होती तर मोडीत निघणार होती आणि त्याविषयीची जी चर्चा आहे. सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग म्हणजे प्रत्येकजण पिंपळनगर बँक ही काय होणार होती, लवकरच मोडीत निघणार होती, दिवाळखोरीत निघणार होती, यावरती प्रत्येकजण काय करत होता तर बोलत होता. स्पेक्युलेटिंग म्हणजे प्रत्येकजण त्यावरती तर्क करत होता. अँड रशिंग अबाउट इन ए फ्रेंजी आणि प्रत्येकजण चित्ताभ्रम होऊन काय होत होता तर इकडून तिकडून काय करत होता, फिरत होता. सम बोस्टेड ऑफ देअर फार सायटेडनेस काही जणांनी तर त्यांच्या दूरदृष्टीबद्दल बढाया मारल्या. बोस्टेड मीन्स बढाया मारल्या. फार सायटेडनेस मीन्स दूरदर्शीपणा. काही लोकांनी काय केलं तर त्यांच्या दूरदर्शीपणाबद्दल बढाया मारल्या. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी त्यांनी त्यांचंच कौतुक केलं की अगोदरच त्यांनी काय केलेलं होतं तर बँकेतून पैसे काढून घेतलेले होते, म्हणून त्यांनी काय केलं त्यांचंच म्हणजे स्वतःचंच कौतुक करून त्यांनी घेतलं. ऑर ऑन नेवर हॅव्हिंग पुट एनी इन किंवा बँकेमध्ये आपण पैसेच ठेवले नाहीत त्याबद्दलसुद्धा त्यांनी त्यांचं काय करून घेतलं, कौतुक करून घेतलं. ऑदर्स स्पेक्युलेटेड ऑन दी रिझन्स फॉर दी क्रॅश आणि इतर जे लोक होते ते बँक मोडीत निघते याबद्दल ते काय करत होते तर चर्चा करत होते, त्याच्यावरती ते तर्कवितर्क करत होते. पुटिंग इट ऑल डाऊन दी ॲक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम आणि याच्यामध्ये सेठ गोविंदराम यांनीच काय घेतलेला असावा, सहभाग घेतलेला असावा, त्यांचाच याच्यामध्ये हात असावा, यावरती प्रत्येकजण काय करत होते, चर्चा करत होते. दी सेट हॅड फ्लेड दी स्टेट सेड वन त्या गर्दीतील लोकांपैकी एक जण म्हणाला की सेठनी काय केलं तर त्यांनी राज्य सोडून ते काय केले, पळून गेले. दी सेट हॅड फ्लेड पास्ट परफेक्ट टेन्स तर सेठ काय झालेले होते, राज्य सोडूनच पळून गेलेले होते असा गर्दींपैकी एक जण म्हणाला. ही हॅड फ्लेड दी कंट्री सेड अनादर दुसरा एक जण म्हणाला ते देश सोडूनच पळून गेलेले होते. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर सेड थर्ड आणि तिसरा एक जण म्हणाला की नाही असं काही नाही, ते राज्य सोडून पळून गेलेले नाहीत किंवा देश सोडून पळून गेलेले नाहीत, मग त्यांनी काय केलेलं आहे तर ते पिंपळनगरमध्येच लपून बसलेले होते असं तिसरा एक जण म्हणाला. He had hanged himself from the tamarind tree, said fourth.
तर त्या गर्दीतील चौथा म्हणाला, तो थोडासा अतिशहाणा होता, तो म्हणाला त्यानं काय केलं तर चिंचेच्या झाडाला सेठ गोविंदराम यांनी स्वतःलाच काय केलं, लटकवून घेतलं, म्हणजे फास लावून घेतला, असा चौथा म्हणाला. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय दी स्वीपर बॉय. आणि सकाळीच काय झालेलं होतं, त्याच बँकेतील जो झाडूवाला मुलगा होता, त्या झाडूवाला मुलाकडून त्यांनी चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेलं होतं, लटकून घेतलेलं होतं, हे पाहण्यात आलं. असाच काय झाला तर एक जण म्हणाला. बाय नून दी स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल दी रेडी कॅश. आणि दुपारपर्यंत त्या बँकेमध्ये जो काही उपलब्ध निधी होता, तो निधी आता लोकांना देऊन काय झालेला होता, संपलेला होता. अँड दी हरॅश्ड मॅनेजर वॉज इन डायलेमा. आणि तो हताश झालेला जो व्यवस्थापक होता, तो आता कोंडीत सापडलेला होता, पेचात सापडलेला होता. इन डायलेमा, डायलेमा याचा अर्थ तो कोंडीमध्ये किंवा पेचात काय झालेला होता, सापडलेला होता. इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनादर बँक. आणि मग जो तातडीचा निधी असतो, इमर्जन्सी फंड्स, कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनादर बँक. आणि मग तो कुठून आणला जाऊ शकत होता, तर दुसऱ्या एका बँकेतून तो आणला जाऊ शकत होता, सम 30 माइल्स डिस्टन्स. आणि मग ती बँक कुठं होती, तर या पिंपळनगरच्या बँकेपासून 30 मैलांवरती ती बँक होती. आणि तिथं त्यांनी काय केलेला होता, इमर्जन्सी फंड त्या बँकेमध्ये ठेवलेला होता. आणि तो म्हणजे काय होत होतं, तर आणता येणार होता. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्वेड दी क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि मग तो 30 मैलांवरती असणारा जो निधी आहे, तो आणेपर्यंत आपण गर्दीचं मन वळवू शकू, याबद्दल काय होती, त्या हताश झालेल्या मॅनेजरला काय झालेली होती, तर त्याला असं वाटत नव्हतं की आपण गर्दीचं मन वळवू शकू. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि काश्मीरमध्ये हाऊसबोटीवरती सुटी घालवण्यासाठी गेलेले जे गोविंदराम होते, तर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नव्हता. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम दी काउंटर्स. लोक काउंटर्स पासून परतत होते. अँड टोल्ड टू रिटर्न फॉलोइंग डे. आणि त्यांना काय करण्यात येत होतं, तर दुसऱ्या दिवशी या असं सांगण्यात येत होतं व्यवस्थापकाकडून त्या लोकांना, काउंटरपासून परतणाऱ्या लोकांना दुसऱ्या दिवशी या असं सांगण्यात येत होतं. दे डिड नॉट लाईक दी साऊंड दॅट. आणि असं व्यवस्थापकाकडून दुसऱ्या दिवशी या असं सांगण्यात येत होतं, ते लोकांना मात्र काय होत नव्हतं, तर आवडत नव्हतं. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड. म्हणून ते सगळे लोक काय झाले, बँकेच्या बाहेर एकत्र आले. ऑन दी स्टेप्स ऑफ दी बँक. त्या बँकेच्या ज्या पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यांवरती सगळेजण काय झाले, तर एकत्र आले. गिव अस आवर मनी. अँड शाउटिंग गिव अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. ते म्हणाले, आम्हाला आमचे पैसे द्या, नाहीतर आम्ही काय करू, मोडतोड करू. वी विल ब्रेक इन म्हणजे आम्ही मोडतोड करू. अँड फेच दी सेट वी नो ही इज हायडिंग इन ए सेफ डिपॉझिट लॉकर. आणि तुम्ही काय करा, तर सेटना जाऊन आणा. फेच याचा अर्थ जाऊन आणणे. तुम्ही सेटना जाऊन आणा. ते कुठं लपलेले आहेत, तर ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपलेले आहेत. त्या सेटना तुम्ही काय करा, जाऊन आणा. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव ए पैसा इन दी बँक जॉईन दी क्राऊड अँड ॲग्रिवेटेड देअर मूड. आणि जे खोड्या करणारे लोक होते की त्यांचा पतपेढीमध्ये एकही पैसा नव्हता, असे लोक ते काय झाले, तर त्या गर्दीमध्ये जाऊन मिळाले. आणि त्यांना ते काय करू लागले, प्रक्षुब्ध करू लागले, त्यांना ते खवळू लागले. ॲग्रिवेटेड देअर मूड म्हणजे गर्दीचा जी काही मनस्थिती होती, ती मनस्थिती ते काय करू लागले, खवळू लागले. दी मॅनेजर स्टूड ॲट दी डोअर अँड ट्राय टू प्लकेट देम. तो जो बँकेचा व्यवस्थापक होता, तो बँकेच्या दरवाजामध्ये उभा राहिला आणि त्या गर्दीला तो काय करू लागला, वॉन्टेड टू प्लकेट देम म्हणजे त्या गर्दीला तो शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.
He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. आणि त्या व्यवस्थापकानं त्या गर्दीपुढं जाहीर करून टाकलं की बँकेकडं पुष्कळ पैसा होता, बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. परंतु तो तातडीनं इथं पिंपळनगरच्या बँकेमध्ये आणण्यासाठी त्यांच्याकडं साधनं नव्हती असं त्यानं गर्दीला काय केलं, सांगून टाकलं. ही अर्ज्ड देम टू गो होम. तो काय करू लागला तर तुम्ही आता घरी जावा असं तो त्यांना विनवणी करू लागला. अँड कम बॅक टू दी नेक्स्ट डे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बँकेमध्ये या असा तो व्यवस्थापक काय करू लागला तर गर्दीला म्हणजे अर्थातच लोकांना सांगू लागला. वी वॉन्ट इट नाऊ चॅन्टेड सम ऑफ दी क्राऊड. तर त्या गर्दीपैकी काही लोक ओरडले की आम्हाला आमचा पैसा आत्ताच पाहिजे. नाऊ नाऊ नाऊ, आत्ता आत्ता आणि आत्ताच आम्हाला काय पाहिजे तर आमचा पैसा हवा आहे, आमचा पैसा पाहिजे असं तो म्हणा. असं गर्दीतील काय झालं तर काही लोक म्हणाले. अँड ए ब्रिक हर्टल्ड थ्रू दी एअर अँड क्रॅश्ड थ्रू दी प्लेट ग्लास विंडो ऑफ दी पिंपळनगर बँक. आणि काय झालं तर हवेतून एक वीट भिरभिरत आली आणि ती जी पिंपळनगर पतपेढीची खिडकीचं काचेचं तावदान होतं त्या तावदानावरती ती वीट आदळली. आणि अर्थातच काय झालं तर त्या खिडकीच्या तावदानाच्या काचा फुटल्या आणि त्या इतस्ततः विखुरल्या. नातू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप दी स्टेप्स ऑफ दी बँक. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं तर त्या पतपेढीच्या पायऱ्या झाटण्यासाठी नातूचं तिथं आगमन झालं. He saw the refuse and the broken glass and the stones clattering the steps. आणि नातूनं काय पाहिलं तर फुटलेल्या काचा, इतस्ततः पसरलेले दगड आणि त्याचबरोबर इतर केरकचरा नातूनं त्या पतसंस्थेच्या पायऱ्यांवरती पाहिला. रेजिंग हिज हँड्स इन ए जेस्चर ऑफ हॉरर. म्हणजे थोडंसं घाबरलेल्या मनस्थितीमध्ये, धडकी भरलेल्या मनस्थितीमध्ये त्यानं काय केलं तर आपले हात उंचावले, वरती केले आणि अँड ही क्राईड. आणि तो मोठ्यानं ओरडला. हुलिगन्स सन्स ऑफ डॉंकीज. म्हणजे हुलिगन्स याचा अर्थ गुंड, मवाली असं तो म्हणाला. गुंड, मवाली लकाचे असं तो म्हणाला. सन्स ऑफ डॉंकीज, गाढवाची पोरं असं म्हणाला. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. जर पैसे उशिरा दिले गेले असते तर असं काय वाईट झालं असतं असं तो म्हणाला. ॲज दो इट इजंट पेड इनफ टू बी पेड लेट. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. आणि आता असं दिसतं किंवा असं वाटतं की माझ्या कामामध्ये आता काय झालेलं आहे, वाढ झालेली आहे. ही स्मोट दी स्टेप्स विथ दी ब्रूम स्कॅटरिंग दी रिफ्यूज. आणि मग तिथं जो पसरलेला केरकचरा होता त्याच्यावरती तो हातातल्या झाडूनं प्रहार करू लागला. तो कचरा तो काय झाला तर हातातल्या झाडूने एकत्र करू लागला. गुड मॉर्निंग नातू, सेड वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. तर जो धोब्याचा मुलगा होता तो धोब्याचा मुलगा त्याच्या सायकलवरून खाली उतरत नातूला म्हणाला, शुभ प्रभात नातू असं तो नातूला म्हणाला. आर यू रेडी टू टेकअप न्यू जॉब फ्रॉम दी फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. तर नातूला सीताराम म्हणाला, पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून तू नवीन नोकरी करण्यास तयार आहेस का. यू विल हॅव टू आय सपोज. आणि मग तुला ती करावी लागेल असं मला वाटतं. नाऊ दॅट दी बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आता तू ज्या पतपेढीमध्ये काम करतोयस ती बँक आता मोडीत निघत आहे आणि आता तुला काय केलं पाहिजे, नवीन नोकरी धरली पाहिजे असं सीताराम नातूला म्हणाला. हाऊज दॅट, सेड नातू. यावर नातू म्हणाला, हे कसं काय. हॅवंट यू हर्ड. म्हणजे तुझ्या कानावर आलेलं नाही का असं तो म्हणाला. वेल, you would better wait here until half of the population of the Piparnagar arrives to claim their money.
आणि मग पिंपळनगरवरील अर्ध्यावर लोक या बँकेमध्ये त्यांचे पैसे मागण्यासाठी येऊन जेव्हा दावा करतील तेव्हा तुला कळेल की ही पिंपळनगर जी बँक आहे ती मोडीत निघालेली आहे. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. आणि त्यानं काय केलं तर आनंदानं नातूला हातवारे केलं. आणि का आनंदानं त्याने नातूला हातवारे केले तर त्याचं त्या बँकेमध्ये काय नव्हतं तर खातं, बचत खातं वगैरे काहीही नव्हतं. आणि असं म्हणून त्याने नातूला हातवारे केले आणि तो काय झालं वेगानं त्याच्या सायकलवरून दूर निघून